नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेत आहात आणि प्रवेश घेताना आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करणं अतिशय गरजेचं आहे म्हणा किंवा ते सक्तीचं आहे. त्याशिवाय तुम्हाला पुढं विचारात घेतलं जाणार नाही. त्यामुळे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे. त्यामुळं प्रवेश घेतल्यानंतर ज्यावेळी तुम्ही कॉलेजमध्ये प्रत्यक्ष प्रवेश घ्यायला जाल त्यावेळेस मात्र विषयांचा गोंधळ आपल्याला झालेला पाहायला मिळतो. तर तो होऊ नये यापूर्वी काही माहिती दिलेली आहे, पण पुन्हा आणखीन एकदा थोडंसं सविस्तर सांगण्याचा प्रयत्न असणार आहे. सर्वप्रथम आपण सायन्स साठी जे विद्यार्थी प्रवेश घेत आहेत, ज्यांना इंजिनिअरिंग फील्डमध्ये विशेषतः करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी आपण बघूया. आणि मेडिकल साठी करिअर करायचं असेल तर ते कोणते विषय असणारे आहेत. तर यामध्ये दोन टाइप्स पाहायला मिळतील. एक जनरल सायन्स असेल तर दुसरा बायफोकल सायन्स असणार आहे. जनरल सायन्स मध्ये पहिला लँग्वेज असणार आहे कंपल्सरी इंग्लिश आहे 100 मार्क्स. सेकंड लँग्वेज असणार आहे मराठी किंवा हिंदी किंवा यापैकी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 100 मार्काचा असणार आहे. IT ला प्रॅक्टिकल असणार आहे. त्यानंतर फिजिक्स 100 मार्क्स, केमिस्ट्री 100 मार्क्स, मॅथमॅटिक्स 100 आणि बायोलॉजी 100 मार्काचे असे एकूण 600 मार्काचं एकूण 11वी आणि त्याबरोबर 12वी असणार आहे. परंतु काही कॉलेजेसमध्ये स्ट्रेट फॉरवर्ड हे विषय असतात, यापैकी एक कोणता तरी. पण बऱ्याच वेळा असं होतं की ज्या विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स मध्ये करिअर करायचं आहे, बायोलॉजी जर नको असेल तर बायोलॉजी ऐवजी तुम्ही इथं समजा मराठी घेतला असेल, IT सोडून इथं IT चा विचार सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे इथं IT सारखा विषय देखील येऊ शकतो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT. आणि जर तुम्हाला बायोलॉजी मध्ये मेडिकल फील्ड मध्ये करायचं असेल तर मॅथमॅटिक्सच्या ऐवजी इथं तुम्ही जिओग्राफी किंवा जिओलॉजी सारखा विषय घेऊ शकता किंवा अन्य 100 मार्काचा तिथं जो उपलब्ध असणार आहे तो विषय तुम्ही घेऊ शकता. म्हणजे मॅथ्स ऐवजी तुम्ही जिओग्राफी असेल, जिओलॉजी असेल हे विषय तुम्ही घेऊन मेडिकल फील्डकडे जाताना बायोलॉजी हा विषय तुम्ही ठेवू शकता. म्हणजे या पद्धतीनं कॉम्बिनेशन असतं हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. बाकीचे जे विषय असणारे आहेत, एन्व्हायरमेंटल सायन्स असेल किंवा फिजिकल एज्युकेशन असेल ते आहेतच, ते कंपल्सरी मध्ये सगळे येणारे आहेत. बायफोकल मध्ये जर आपण पाहिलं तर बायफोकल मध्ये इंग्लिश हा कंपल्सरी आहे. इथं सेकंड लँग्वेज उडालेला आहे पहा. इथं मराठी ऑब्लिक हिंदी ऑब्लिक IT चा विचार जर केला तर ते इथं दिसत नाहीये. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि पुन्हा इथं बायोलॉजी आहे, परंतु इथं बायोलॉजी नाही. म्हणजे इथं जनरल सायन्स मधले दोन सब्जेक्ट 100 मार्काचा हा एक आणि 100 मार्काचा एक तो बाजूला जातोय बायफोकल मध्ये. त्यामुळे इथं तुम्ही या दोन विषयांच्या ऐवजी एक विषय 200 मार्काचा तुम्ही घेऊ शकता. हे 200 मार्काचे विषय असणारे आहेत. यामध्ये दोन पेपर्स असतात, पेपर 1 पेपर 2 दोन्हीकडे पण असणार आहे. यामध्ये प्रॅक्टिकल 50, थेरी 50, इथं देखील प्रॅक्टिकल 50, थेरी 50 अशा पद्धतीने ते असणार आहे. त्यामुळं इंजिनिअरिंग फील्डमध्ये ज्यांना जायचं आहे कंपल्सरी त्यातच करिअर करायचं आहे, इथं मात्र तुम्ही याऐवजी हा पॅटर्न देखील तुम्ही घेऊ शकता. म्हणजे इथं हे दोन विषय जे कट झालेले आहेत 100 मार्क आहे, त्याऐवजी 200 मार्काचा विषय घेऊन तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्प्युटर सायन्स हे दोन विषय घेऊ शकतात. म्हणजे 1, 2, 3, 4 400 अधिक 200 600 मार्काची ती परीक्षा असणार आहे. यामध्ये एकूण 5 विषय असणार आहे, तर यामध्ये एकूण 6 विषय तुम्हाला मिळणारे आहेत. म्हणजे हा एक यातला महत्वाचा भाग असणारा आहे. आता ज्यावेळी तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरत असता त्यावेळेस तुमच्या लक्षामध्ये एक वाक्य आलं असेल की डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर बायफोकल सायन्स किंवा बायफोकल. तर तिथं नो म्हटला तुम्ही तर मग मात्र कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रवेश घेताना मात्र अडचण निर्माण होऊ शकते. म्हणजे कंपल्सरी तुम्हाला जनरल सायन्सलाच जावं लागेल. पण तिथं तुम्ही यस म्हटला तर मग मात्र कॉलेजमध्ये तुम्हाला इकडे अप्लाय करता येतं किंवा इकडे अप्लाय करता येतं. कारण या विषयांची निवड ही ऑनलाईन पद्धतीने करताना त्या वाक्यावर बरीचशी अवलंबून असणार आहे. म्हणजे डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर बायफोकल तिथं यस म्हणणं गरजेचं आहे. जर नो म्हणाला तर मग मात्र कॉलेजमध्ये गेला तर हा पर्याय देखील चांगला आहे की जो इंजिनिअरिंग फील्डकडे खूप महत्वाचा असणारा आहे. त्यामुळं या पद्धतीनं आपण सायन्सला जात असाल तर जनरल सायन्स का बायफोकल सायन्स
या पद्धतीने विषयांची निवड करणं गरजेचं आहे. आता आर्ट्ससाठी आपण जर विचार केला तर आर्ट्ससाठी पहा, इंग्लिश कंपल्सरी आहे, मराठी किंवा हिंदी किंवा IT असणार आहे. इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जॉग्राफी, सायकोलॉजी, सोशॉलॉजी, फिलॉसॉफी, मॅथ्स, सायन्स म्हटलंय कारण सायन्सकडे असणारं मॅथमॅटिक्स आणि आर्ट्सकडचं मॅथमॅटिक्स सिलेबस एक असणारा आहे, त्यामुळे इथं सायन्स लिहिलेलं आहे. म्हणजे इथं विषय जास्त आहेत, यापैकी तुम्हाला किती निवडायचे आहेत विषय? हा कंपल्सरी सेकंड लँग्वेज आणि इथं तुम्हाला चार विषय विचारात घ्यावे लागणारे आहेत. त्यामुळं या विषयांच्या पैकी तुम्हाला काही 4 विषय निवडावे लागतील, ते तिथं उपलब्ध असतील, त्याप्रमाणे तुम्हाला निवडता येतील. आणि कॉमर्समध्ये मात्र इंग्लिश कंपल्सरी आहे, सेकंड लँग्वेज मराठी किंवा हिंदी असेल, त्याऐवजी IT सुद्धा तुम्ही घेऊ शकता. बुक किपिंग अँड अकाउंटन्सी असेल, इकॉनॉमिक्स आहे, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट आणि सेक्रेटरियल प्रॅक्टिस याला ऑब्लिक मॅथ्स असणार आहे. हा मॅथ जो असणार आहे तो प्युअर कॉमर्स असणार आहे, त्याचा सिलेबस निश्चितच वेगळा असणार आहे, त्याची प्रश्नपत्रिका देखील आर्ट्स सायन्स पेक्षा वेगळी निघणारी आहे. म्हणजे सिलेबस मध्ये फरक आहे हे लक्षात घ्या. म्हणजे या पद्धतीनं सायन्स, आर्ट्स, कॉमर्सचे सब्जेक्ट्स आहेत. तुम्हाला कसं कॉम्बिनेशन पाहिजे त्या पद्धतीनं त्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये किंवा कनिष्ठ महाविद्यालय आहे का हे पाहणं आपलं काम आहे. त्याप्रमाणे विषयांची निवड करून प्रवेश घेत्या वेळेस ही अडचण येणार आहे प्रामुख्यानं, तर ती अडचण येऊ नये म्हणून तुम्ही पुन्हा एकदा प्रवेश घेताना या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करा. धन्यवाद.